रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 754. त्रिपुटीच्या योगे काही नव्हे कोणाजोगे, एक जाता लागे एक पाठी लागते. मागे पुढे अवघा काळ, पळो नयेन चले बळ. करिता कोल्हाळ कृपे खांदा हरिवाहे. पाप पुण्यात्म्याच्या शक्ती, असती योजिल्या श्रीपती. यावे काकुलती तेथे सत्ता नायका. तुका उभा पैलथडी, तरी हे प्रकार निवडी. घातल्या सांगडी, ताफे पेटे हाकारी. जगात कर्ता कर्म आणि करण, भोगता भोग आणि भोगाचे साधन ही त्रिपुटी अनुकूल राहील त्या योगाने कोणालाही स्वतःच्या इच्छेप्रमाणे अमुक एक कार्य करता येईल आणि अमुक एक विषय भोगता येईल असे काही शक्य नाही. कारण त्रिपुटीपैकी केव्हा एक असते तर दुसरे नसते, दुसरे असले तर तिसरे नसते. त्यामुळे नेमके काही करणे आणि काही भोगणे शक्य नसते. कदाचित त्रिपुटी अनुकूल असली तरी एक काम हातावेगळे होते, तोच दुसरे पाठीमागे लागते. दुसरे सारले की तिसरे पाठीशी लागते. शिवाय सर्व कर्त्यांच्या व भोगत्यांच्या मागे पुढे काळ लागला आहे. त्या काळाच्या तावडीतून सुटून त्यांना कोठे पळून जाता येत नाही. कारण त्या काळापुढे कोणतेही बळ चालत नाही. पण हरिनामाचा गजर केला तर तो हरिकृपा करतो व हरिभक्ताला खांद्यावर वाहतो, काळाच्या तावडीतून सोडवितो. प्रत्येक प्राण्यांना सुखदुःखांचा भोग देण्याकरिता पाप आणि पुण्य यांच्या अंगात श्री पांडुरंगाने आपली शक्ती संक्रांत केली आहे. म्हणून पाप पुण्याची निवृत्ती होण्याकरिता पाप पुण्यात ज्याची शक्ती वा सत्ता आहे त्या सत्तानायक श्रीहरीला काकुळतीला यावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, मी संसाराच्या तीरावर उभा राहून तुम्हाला त्रिपुटी स्वरूप संसार आणि त्यातून उत्तीर्ण होण्याचा मार्ग स्पष्ट करून दाखवित आहे. माझ्याप्रमाणे तुम्हालाही संसाराच्या पैलतीरावर येण्याकरिता हरिकथेच्या सांगडी, हरिनाम संकीर्तनाचे ताफे आणि संत संगती रूप पेटे संसार सागरात घालून त्यांचा आश्रय घेण्याकरिता हाका मारित आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.